नमो बुद्धाय. जय भीम. आता काही दिवसांनी धम्मचक्र परिवर्तन दिन येत आहे. सो आता सगळ्यांना जाग येईल की अरे यार आपण बुद्धिस्ट झालो आहोत, तो दिवस येत आहे. आणि त्या दिवशी सगळे थाटामाटात मिरवतीला, म्हणजे आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्ही दीक्षा घेतली होती म्हणजे. बट मला एक गोष्ट कळत नाही की फक्त काय बोलतात ते धम्मचक्र परिवर्तन दिन 14 एप्रिल बौद्ध जयंती ह्या दिवशीच का आंबेडकरवादी जागी होतात, इतर वेळेस कुठे जातात? म्हणजे माझं म्हणणं असं नाही आहे की सगळेच तसे आहेत, पण काही काही आहेत ना जे गद्दार झाले, त्यांना म्हणजे अजूनही कळलं नाही की बाबांनी आपल्यासाठी म्हणजे एवढं सगळं केलं आहे, तर त्यांची परतफेड तर आपण कधीच करू शकत नाही. बट ॲटलिस्ट त्याला प्रामाणिक राहणं हे तर आपल्या हातात आहे ना, मग का नाही राहत? मी काय कोणाला म्हणजे असं पर्सनली किंवा काय असं बोलत नाही, बट फक्त एवढं वाटतं की यार किती केले त्या माणसाने आपल्यासाठी. म्हणजे आजच्या या जगामध्ये कोणीच कोणासाठी काहीच करत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे, आपण ही म्हणजे एखाद्याला जर का आपण काही हेल्प केली किंवा काय, आणि जर का तो आपल्याशी बोलला नाही किंवा आपण त्याला सोडून दाखवतो, पण यार बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य बदललं आहे. म्हणजे लिटरली आपण लोक कोण होतो आणि आता काय झालो आहे यातला फरक सगळ्यांना दिसतोय ना. मग का म्हणजे मला कळत नाही. आपल्या धम्मामध्ये मी खरं सांगते, आपल्या धम्मासारखं कुठलाच धम्म नाही आहे. म्हणजे आपल्यामध्ये आपण कुठल्याही म्हणजे अंधश्रद्धेला बळी नाही जात. आपल्यामध्ये आपण लोक सत्याच्या मार्गाने जातो, म्हणजे आपण जे खरं आहे तेच पाहतो. आपल्यामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे बाबांनी आणि बुद्धांनी आपल्याला एवढं सांगितलं की जे आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्यावरच आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी आपण म्हणजे कोणापुढे हात जोडायचे नाही आहेत. आपण स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं आहे, हे आपल्याला बाबांनी आणि बुद्धांनी सांगितलं आहे.